नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजचा ब्लॉग हा आपला फॅमिली ब्लॉग असणार आहे. इकडे मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. मस्तपैकी असा कचरा काढून घेऊया. चहा तयार झालेला मस्तपैकी. चहा तर एक नंबर झाले. आणि मी पण रोज कोरी चहा पितो, कारण कोरी चहा चांगली असते. इथं पप्पानी भेंडी, टोमॅटो आणि कांदा चिरून दिलाय. त्याची भाजी करायची आहे, ती दादा करणार आहे. मी चाललोय कॉलेजला आता, आणि आज संकष्टी आहे, त्यामुळे जाता जाता गणपतीच्या मंदिरात पण चाललो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. गणपतीची मूर्ती बघून मन नेहमीच प्रसन्न होतं. मला बघून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल, पण मी असंच जातो रोज कॉलेजला, कारण हायवेचं पण काम चालू आहे, त्यामुळे धूळ खूप असते. तुम्हाला दाखवतो. आमचे वर्गमित्र वेदांत शिंदे. मी पहिलीपासून 12वीपर्यंत एकत्र होतो. नंतर मी कॉलेज चेंज केलं आणि परत माझा 1 वर्षाचा गॅप पडला. आता हा पुढा आहे आणि मी पाठी आहे. त्या उत्तरेनं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे धूळ खूप असते. कॉलेजलाच जाताना एक सती मातेचं मंदिर लागतं. हायवेला लागूनच आहे, तर तिथं सगळी मुलं असतात कॉलेजची, म्हणजे आमच्या वर्गातलीच असतात. त्यामुळे एक 10 मिनटं इथं बसतो आणि नंतर मग कॉलेजला जातो. मोरडेगावचा धाण्या वाघ सचिन. हा मग मध्ये काम होते. कॉलेजला बसलो आत्ताच, आणि पहिलं लेक्चर आहे मराठीचं. मराठीचं लेक्चर झालंय आत्ताच. आता आहे FCचंच. चला तर मग करूया. तर आत्ता FCचं लेक्चर झालंय आणि आत्ता झाले मधली सुट्टी. मराठी शाळेत असताना काय म्हणायचं आपण, लघवीची बेल. पण आता कॉलेजला आल्यावर ते बदलतात आणि रिसेस म्हणून ती घोषित करतात. अन्याय आहे मोठा. तर आता आमचं जॉग्राफीचं लेक्चर होतं, जे आहे, पण मॅडम नाही, त्यामुळं हे लेक्चर ऑफ आहे. आणि माझ्याबरोबर आहे तेजस. लेक्चर ऑफ आहे, त्यामुळं आम्ही आलो लायब्ररीत. आता पुस्तकं घ्यायची आहेत, ती घेतो. आत्ता सुटले कॉलेज आणि आता निघालोय घरी. बघू बोला ना, चला घेऊन जातो, सोय झाली. हा तर जावा घेऊन, तुम्हाला काय ना किंवा रस्त्याची अशी कामं चालू आहेत की ऊन पण खूप लागतंय, त्यामुळे नको वाटतंय. आणि त्यात हा रस्ता म्हणजे स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख. तर मी आत्ता आलोय घरी. लावायला घेतला तेव्हा समजलं की डाळ संपले. मग आता चालू आहे डाळ आणायला. दादा पण आहे सोबत. हा खरवस भारी आहे. डाळी घेऊन आलोय आता कुकर लावूया. आता इथं वरण बनवतोय मस्तपैकी. टाकल्या मिरच्या, हळद टाक रे. मस्तपैकी जेवायला आज वरण भात आणि लोणचं. पण सोसायटीचं लोणचं आहे, खरंच भारी लागतं. एकदा खाऊन बघा जर तुमच्या इथे भेटत असेल तर. खाऊन बघतो कसं झालंय. भारी बनवलंय, छान. आता थँक्यू. तर फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला आहे ना, मला गालबंड झालेलं, म्हणजे असे गाल असे फुगतात उष्णतेमुळं, आणि तसं झालेलं एवढं असं सुचलेलं असं. आणि मला काही खायला यायचं नाही, त्यामुळं मग डॉक्टर म्हटले की वरण भातच खा. मग जवळजवळ 3-4 दिवस कसं तरी निघलो होतो, जात नव्हतं तरी.
म्हणून तर त्या वरण भाताची इतकी आवड झाली की मी अजूनपर्यंत आज 25 दिवस झालेत तरी मी वरण भात खातोय. भाकरी क्वचितच खाल्ली तर, आणि नॉनव्हेज पूर्णपणे बंद आहे. त्यामुळं जवळजवळ 2 ते 3 किलो वजन माझं 25 दिवसात कमी झालं आहे आणि जरा हलकं वाटतंय आता, आणि आता बरं पण वाटतंय. आणि जेव्हा मला कालवंड उठलेलं तेव्हा गावठी औषध म्हणून उंबराचा चीक आणि वरी लावायची होती. मग त्यासाठी मला दाढी काढायची होती. तर मी दाढी काढलेली आणि सगळेजण मला विचारतात, अजून पण विचारतात की अरे बाई तू दाढी का काढलीस. तर ते कारण होतं, मी वाटत जरी मोठा असलो तरी मोठा नाही. मी SYला आहे. खरं तर माझं आता ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर असतं, पण 1 वर्ष मी गॅप घेतला. म्हणजे BCom करत होतो ते सोडलं आणि BAला घेतलं. त्यामुळे 1 वर्ष परत पुढं वाढलं. नाही तर मी आत्ता लास्ट इयरला असतो आणि आत्ता माझं ग्रॅज्युएशन पूर्ण असतं. पण जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात. त्यामुळे 1 वर्ष पाठी आहे. नंतर ह्या वर्षी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असतं. ते जरा वेगळी फिलिंग आहे. पण आता 1 वर्ष पाठी आहे, त्याचं दुःख पण वाटतंय. चालायचं आपल्याच पायावर. आपण स्वतः दगड मारून घेतलाय म्हटल्यावर कोणाला सांगायचं, आपणच आपलं सहन करायचं. आणि तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग मी तसे व्हिडिओ मी असे पण बनवत जाईन आणि तुम्ही पण सपोर्ट करा मला. कारण तुमच्याशिवाय माझं अस्तित्व या यूट्यूबवरचं काहीच नाही. त्यामुळं जेवढं तुम्ही सपोर्ट कराल तेवढं मला खूप बरं होईल आणि मी असेच कॉन्टेंट तुमच्यासमोर आणत राहीन. थोडा वेळ झोपतो आता, कारण संध्याकाळी परत खेळायला जायचं आहे. चला, शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता वाजलेत 5. चला तर मग चहाची वेळ झाली, चहा ठेवूया. लुटपुट गया गया ना सीधा काबुल के तेरी गली में आया के. ऍक्टिंग करतोय. सकाळी एवढा चांगला झालेला नाही, नुसतंच गरम पाणी लागतंय, पण चालायचं. तर आता चालू आहे खेळायला. साथ में मेरा ब्रो भी है. किधर गया हो देखो. ओरम प्लेयर एंडरम खेळताना तो मला व्हिडिओ आज भेटेल बघायला. चल ड्रायव्हर गाडी निकाल. चल ड्रायव्हर गाडी निकाल. चल जल्दी चल, जल्दी चल. तर आलोय ग्राउंडवर. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. हे 36 करायचं. चल स्वप्नील काय. अशा तऱ्हेने आम्ही पहिली मॅच हरलेलो आहे. आता बरोबर दुसऱ्या मॅच साठी चाललेलो आहे. दुसऱ्या मॅचची दुसरी इनिंग 21 रनांची गरज आणि थोडक्यात परत बचावलेत. तर दुसरी पण मॅच आम्ही हरलेलो आहे. आता तिसऱ्या मॅच कडे वळतोय. तिसऱ्या मॅच मधली दुसरी इनिंग 39 रनचं टार्गेट. तर अशा तऱ्हेने तिसरी पण मॅच हरलेलो आहे. चौथ्या मॅचची दुसरी इनिंग 31 रनांचं टार्गेट. आता बघू आता तरी जिंकतोय काय. चौथी मॅच पण अशा तऱ्हेने आम्ही हरलेलो आहे. नंबर 5 दुसरी इनिंग 22 रनांचं टार्गेट आहे. तर ही शेवटची मॅच पण हरलेलो आहे. चला आता मी आत्ता आलो घरी. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि हा जर कॉन्टेंट आवडला असेल तर कमेंटमध्ये हे पण सांगा की असे कॉन्टेंट टाकू की नको. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.